तर प्रश्न आहे, दशांशाची बेरीज जी की आपण, मला असा अंदाज आहे की कमीत कमी 5वीला तर केली असेल, आधी लहानपणी केलं नसेल, पण 5वी पासून तुम्हाला माहित आहे प्रोग्राम. ह्याच्यात पॉईंट आहे, ह्याच्यात पॉईंट आहे, ह्याच्यात पॉईंट आहे, ह्याच्यात पॉईंट आहे. फक्त एक वाक्य असं मोबाईल मध्ये नंबर फिट केल्यासारखं फिट करून ठेवायचंय की दशांशाची बेरीज करताना, दुसरं काहीच बघायचं नाही. हे एक वाक्य ध्यान ठेवलं की नाही, उत्तर तयार आहे आपलं. कोणतं वाक्य ध्यान ठेवा? दशांशाची बेरीज करताना दशांश एकाखाली एक यावा. ही वाक्य जर तुमच्या डोक्यात बसलं तर ह्याचं उत्तर असं म्हणजे हातावर मोजून काढता येते. म्हणजे भलतं मोठं कॅल्क्युलेशन आहे असं नाहीच. आकडे किती आहेत आपल्याकडे? 1 2 3 4. ह्याचं वाक्य काय म्हणते सरकार? दशांशाची बेरीज करताना दशांश एकाखाली एक यावं. म्हणजे आपल्याला करणं आहे बेरीज. म्हणजे काय करणं आहे? हो, एकमेकांची म्हणजे बेरीज करायची आहे. बेरीज करताना दुसरा ध्यानच ठेवायचं नाही. म्हणजे दोन आकडे आहेत समजा, ही खालचा आकडा, ही वरचा आकडा. दोन आकड्याचं जे पॉईंट आहेत, ती पॉईंट एकावर एक यावं पाहिजे. तर ही 4 आकडे आहेत आपल्याकडे. पहिला आकडा, दुसरा आकडा, तिसरा आकडा, चौथा आकडा. ह्या म्हणण्याप्रमाणे आले की नाव काय? आता आकडे टाकून द्यायचे. पहिला आकडा 3.03. दुसरा आकडा 31.003. हो का, 31 असं मानणार, 003. आता ध्यान राहू द्या, इथं काय नसते म्हणजे काय असते? इथं काय नाही म्हणजे काय असते? तिसरा आकडा 13.33. इथंच मांडावं लागेल तुम्हाला. हो का, ही 3 जर इकडे गेलं तर फिसकत आहे उत्तर. तिसरा आकडा, ही 3 खाली की 1 खाली? आता ही जी 3 आहे, ह्या 3 खाली की 1 खाली? 3.331. बस आपलं करणं काय? बेरीज. पलीकडून या इकडे. 3 आणि 1 3 आणि 3 6 आणि 3 3 आणि 3 पॉइंटला पॉइंट येऊ द्या खाली. 3 आणि 3 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि 3 10 ला हातच्या 1 आणि 1 2 आणि 3 50.694. असा पर्याय कुठं आहे बघा, तिला गिरवा. फक्त एक डोक्यात एवढा ठेवा, दशांशची बेरीज करताना दशांश एकाखाली एक यावा.